गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ बीन शंभो मज कोण तारी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं यः शोकभण्णिं जनकात्मजाया आदाय तेनेव ददाह लङ्कां नमामि ते प्राञ्जलिराञ्जनेयम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या म्हणी रामेश्वर भटद्विजा तुका विष्णू नाही दुजा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः छापटा
ग्रंथाला नाही का? अगोदर ग्रंथाला घाला, ग्रंथाला घाला. फुलं कोण आणलीत का? फुलं आणलेली द्या इकडं. हां, फुलं द्या इकडं. घ्या इथून, थांबा इकडे, इकडे तुम्ही महाराज, इकडे इथंच थांबा इथं इकडे. आता काढा हार, आता हार घालता, हार काढा तुम्ही. आता इकडे हार काढा, मला घाला आता. हां, घाला. आता फुलं ठेवा ग्रंथावर, टाका ग्रंथ. बस 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 बस. आता खाली पुढं नका येऊ, आता पुढं नाही. आता बस बस, नाही बस बस, आले बस बस. आता बहुत सोर धरा आता. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सर्वांनी म्हणा टाळी वाजून. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, ओम हर हर भोले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
उमापती महादेव की जय, परळी वैद्यनाथ भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत भगवान बाबा की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, अपने अपने माता पिता की, अपने गुरुदेव की, भारत माता की, बोला बोला, भारत माता की, हर हर, बोला बर का जरा बोला, हर हर. आता कथा शांत ऐकायची नाही बरं का, जरा मी भजन काय म्हणलं की जरा म्हणत राहायचं. हा धरा स्वर. हरी. प्रस्तुत प्रसंगी पुण्य पावन अशा या राजेवाडी या नगरीमध्ये, तालुका चाकोर, जिल्हा असणारा लातूर, या पुण्य पावन अशा या भूमीमध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या बाबतीमध्ये या वर्षीचं असणारं जे वर्ष आहे ते 71वं असणारं हे वर्ष आहे आणि 7 दिवसाचा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आज असणारा प्रथम असणारा हा दिवस आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे 4 ते 6 या वेळेमध्ये काकडा आरती भजन, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 2 ते 5 शिव महापुराणाची असणारी कथा, 5 ते 6 या वेळेमध्ये भोजन, 6 ते 8 दुपारती व हरिपाठ, 9 ते 11 हरिकीर्तन, 12 ते 4 हरिजागर, अशा स्वरूपाचा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हा वैयक्तिक कुणाचा सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह नाही, संपूर्ण ग्रामस्थांनी असणारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. एकट्याचा नोही खेळ म्हणून मेळ मेळविला, संपूर्ण गावकरी मंडळीने असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या वर्षीच्या स्वरूपामध्ये शिव महापुराणाची असणारी कथा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी कोणची कथा झाली? श्रीमद भागवत कथा झाली. यावर्षी थोडासा बदल म्हणून शिव महापुराणाची असणारी कथा आहे. भागवताचा ग्रंथ म्हटलं की त्याच्यामध्ये भगवंताचे 24 अवताराचा असणारा भाग येतो. श्रीकृष्णाची कथा, विष्णू भगवंतानं जे 24 अवतार केलेले आहेत किंवा घेतलेले आहेत त्याच्या 24 अवताराच्या असणाऱ्या की कथा येतात. हा जो असणारा शिव महापुराणाचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये भगवान शंकराची भक्ती कशी करायची आणि भगवान शंकराचं जे काही महात्म्य आहे, लीला आहेत, कथा आहेत, संपूर्ण जर चरित्र कोणत्या ग्रंथामध्ये असेल तर भगवान शंकराचं संपूर्ण चरित्र शिव महापुराण या ग्रंथामध्ये आहे. काही पुरुष मंडळी, माता भगिनी शिवलीला अमृताचा असताना ग्रंथाचा असणारा पाठ करतात. शिवलीला अमृताचा असणारा जर भाग जर सांगायचा म्हटलं तर हा जो ग्रंथ आहे का नाही, शिवलीला अमृत एकदम असणारा छोटा असणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाची त्याला जर बरोबरी करण्याकरता जर सांगायचं म्हटलं तर हजारो पटीनं असणारा तो ग्रंथ लहान आहे. भगवान शंकराचं सगळं चरित्र शिव महापुराणामध्ये आहे. भागवताचे श्लोक सांगितलेले आहेत, 18,000 असणारे भागवताचे श्लोक आहेत. आणि शिव महापुराणाचा असणारा जो ग्रंथ आहे भागवतापेक्षा 6,000 श्लोकानं मोठा आहे. म्हणजे भागवतापेक्षा हा ग्रंथ या ठिकाणी श्लोकाच्या बाबतीमध्ये मोठा आहे. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर महात्म्य जर आपल्याला जर पाहायचं म्हटलं
तर अनेक स्वरूपामध्ये असणाऱ्या ग्रंथाचं आपल्याला महात्म्य पाहण्याकरता मिळणार आहे. तत्पूर्वी अगोदर अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झालेला आहे. ग्रंथाला असणारी या ठिकाणी कथेला सुरुवात करायची आहे. सुरुवात करत असताना अगोदर अनेक देवदेवतेला वंदन केलं पाहिजे. अनेक देवदेवतेला वंदन करून ग्रंथाला सुरुवात करावी लागते. त्याचं कारण सांगितलेलं आहे. का? जर एखादा महात्मा, एखादा संत मंडळी किंवा एखादा दुसरा व्यक्ती चांगलं कार्य जर सुरुवात करायचं म्हटलं आणि अनेक देवदेवतेला जर वंदन करत नसेल तर ते कार्य मात्र सिद्धीला जात नाही. आपण सगळे शेतकरी मंडळी आहेत. जुन्या काळामध्ये शेतीमध्ये पेरत असताना टिपणीवर असणारी पेरणी असायची. शेतकऱ्यांना हातामध्ये बीज घ्यायचं, टिपणीवर असताना अशी मूठ धरायची आणि बोलण्याकरता सुरुवात करायची. गणगणपती काम लागू द्या सुखी संसारा. म्हणजे अगोदर बीज टाकत असताना त्यानं गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आणि बीज टाकण्याकरता सुरुवात करायची. तसं माऊलींनी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहित असताना सगळ्यात अगोदर जर वंदन कुणाला केलं असेल तर गणपती बाप्पाला अगोदर असणारं वंदन केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. म्हणजे कार्य सुरुवात करत असताना सगळ्यात अगोदर जर वंदन कुणाला केलं जातं तर ते पहिलं वंदन सांगितलेलं आहे गणपती बाप्पांना. म्हणून मी पुढं म्हणतो, सगळेजणांनी टाळी वाजून पाठीमागं प्रमाण बोलायचं बरं का सगळेजणांनी. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. करीतसे खंड दूषणाचा, करीतसे खंड दूषणाचा. चतुर्थ आयुध शोभताती हाती, चतुर्थ आयुध शोभताती हाती. दूषणाचा करीतसे खंड दूषणाचा. चतुर्थ आयुध शोभताती हाती, चतुर्थ पहिलं वंदन करत असताना गणपती बाप्पाला असणारं पहिलं असणारं वंदन आहे. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. लंबोदरा शब्दाचा अर्थ होतो ज्याचं पोट मोठं आहे त्याला लंबोदर म्हणतात. सगळ्या देवतेमध्ये अग्रेसर असणारी जर देवता, नमनाची देवता जर कोणता असेल तर गणपती बाप्पा. इतर देवतेच्या पोटाच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर त्यांचं तेवढंसं पोट मात्र मोठं नाही. पण गणपती बाप्पाच्या पोटाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर गणपती बाप्पाच्या पोटाचं जो काही भाग आहे तर सगळ्यापेक्षा असणारं ते पोट मात्र मोठं आहे. व्यवहारामध्ये एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये एखाद्याला जर पोट जास्त असेल किंवा ढेरी जर जास्त असेल तर त्याला मात्र लोक निंदा करतात, काय त्याची ढेरी पोट वगैरे. पण गणपती बाप्पाच्या बाबतीमध्ये मात्र स्तुती आहे. का स्तुती आहे? त्याचं कारण एक आहे, गणपती बाप्पाचं असणारं जे पोट आहे त्या पोटामध्ये पोट वाढण्याला एक कारण आहे, ते म्हणजे संपूर्ण त्रिभुवनाचा
नाश करणारा असणारा एक दैत्य होता, त्याचं नाव अनलासूर. एवढ्या मोठ्या दैत्याला गणपती बाप्पांनी आपल्या पोटामध्ये असणारं मुखानं गिळंकृत केलं आणि पोटामध्ये टाकून दिलं. म्हणून गणपती बाप्पाची असणारी जी ढेरी आहे ती अशी मोठी आहे. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. गणपती बाप्पाचं असणारं जे पोट आहे ते सगळ्यात असं मोठं आहे. कशामुळं? अनेक दैत्याचा सर्वनाश करणारे गणपती बाप्पा, पण दैत्याचा सर्वनाश करणारे आणि अनेक जणांचं संकट निरसन करणारी मंगलाची देवता आणि सगळ्याचं कल्याण होण्याकरता त्यांनी त्या दैत्याला आपल्या पोटाच्या बाबतीमध्ये असं थांबवून ठेवलं. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराजांनी सुद्धा ग्रंथ लिहित असताना, कृष्णाची स्तुती करत असताना अगोदर जर वंदन कुणाला केलं असेल तर ते गणपती बाप्पाला अगोदर असणारं वंदन केलेलं आहे. नंबर 2, वंदन करत असताना दुसरं वंदन जर कुणाला करायचं असेल तर दुसरं वंदन करावं लागतं माता सरस्वतीला. का सरस्वतीला वंदन करायचं? आज आपण एवढे माणसं आहोत, कथा श्रवण करण्याकरता आलो आहोत. जे जे माणसं आपल्या मुखानं बोलतात का नाही, तर बोलत असताना ते आपल्या मुखामध्ये असणारी एक असते. कोण? बोलत चला बरं का, ते भाद्रपद महिन्यामध्ये लक्ष्म्या बसविलेल्या असतात. बोलत चला, आपल्या जिभेमध्ये एक असते. कोण? सरस्वती, जीभ. लक्ष करा. आणि त्या जिभेवर जर कोण विराजमान असेल तर त्या जिभेवर विराजमान असते माता सरस्वती. आज आपण जे बोलतो का नाही, कुणाच्या कृपेनं बोलतो माहिती? फक्त माता सरस्वतीच्या कृपेनं बोलतो. जर एखाद्या वेळेस माता सरस्वतीची एखाद्या माणसावर जर अवकृपा झाली तर त्या माणसाला चांगलं बोलता येत नाही. ते माणूस बोबडं बोलतं. बोबडं, त्याला आपण तोत्र म्हणतो, त्याला बोलता येत नाही. आणि बोबडं बोललेलं, तोत्र बोललेलं चांगलं का वाईट? अहो, एखाद्या माणसानं जर बोबडं बोललं तर बोबडं बोलल्याच्या त्याची भाषा समजत नाही माणसाला. त्याला जर विठ्ठला म्हणा म्हटलं ते म्हणतं इथल्ला, मग त्याला बोलता येत नाही. त्याची सरस्वती मातेची अवकृपा आहे. ज्यांना ज्यांना चांगलं बोलता येतं ना, स्पष्ट बोलता येतं, असं समजायचं त्यांच्या जिभेवर सरस्वती माता विराजमान आहे, त्यांना चांगलं बोलता येतं. मंगलाची दुसरी देवता जर कोण असेल तर माता सरस्वती. नामदेव महाराजांनी त्या सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे. सरस्वती माते द्यावी मज स्फुरती, येतो काकुलती तुझ लागी. लाडके लढिवाळ मागतसे तुझ, वंदिन हे रज चरणीचे. त्वरे येवोनिया मस्तकी ठेवी हात, जाईल ही भ्रांत तेव्हा माझी. आपुल्या बाळासी धरी आता हाती, न करी फजिती जनामध्ये. विश्वाचा जो आत्मा वर्णिन त्याची कीर्ती, आवडीचा ओती रस याते. ऐकोनिया स्तव झालीसे प्रसन्न, नाम्या तुझा अभिमान मज लागी. नंबर दुसरं वंदन जर कुणाला करायचं असेल तर मंगलाची दुसरी देवता सांगितलेली आहे माता सरस्वती. नंबर 1 गणपती आणि मंगलाची दुसरी असणारी देवता सांगितलेली आहे माता सरस्वती. या पृथ्वी तलावर असणाऱ्या देवीचे जेवढे जेवढे अवतार सांगितलेले आहेत ते सगळे जर अवतार कोणाचे असतील तर सगळे अवतार पार्वती मातेचे अवतार आहेत. आणि देवताच्या बाबतीमध्ये जर अवतार सांगायचे म्हटलं तर सगळे अवतार भगवान शंकराचे अवतार आहेत. आता पहा, संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी जर कोण असेल, आपली कुलदेवी जर कोण असेल तर त्या कुलदेवीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर कोणाची असणारी? माहूरची असणारी रेणुका माता असेल, कोणाची असणारी कुलदेवी असेल, तुळजापूर निवासिनी असेल. हे सगळे जे अवतार आहेत ते पार्वती मातेचे असणारे अवतार आहेत आणि ही मंगलाची असणारी देवता आहे. म्हणून या ठिकाणी नंबर 2ला मंगलाची असणारी जी देवता आहे त्या आईच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी असणारी प्रार्थना करू. सगळ्यांनी आईकडे असणारा या ठिकाणी अगोदर जोगवा मागायचा. ही भक्तिरूपी असणारा हा जोगवा आहे. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी,
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर महिषासुर मर्दनाला घेऊनी त्रिविध तापाची तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा दुसरं वंदन जर कुणाला करायचं असेल तर माता सरस्वती कुलदेवी असणारी संपूर्ण महाराष्ट्राची तुळजापूर निवासिनी असणारी या आईला सुद्धा असणारं वंदन. तिसरं वंदन जर कुणाला करायचं म्हटलं तर भगवान शंकराच्या बाबतीमध्ये मंगलाची असणारी ही तिसरी देवता, त्यांचा जन्म मात्र कुणाला मात्र सांगता येत नाही. प्रभू श्री रामचंद्रजीचा जन्म सांगता येईल, हनुमंतरायाचा जन्म सांगता येईल, नरसिंहाचा जन्म सांगता येईल, वामन भगवंताचा जन्म सांगता येईल, आपले जन्म आपल्याला सांगता येतील, पण भगवान शंकराचा कुणाला जन्म सांगता येईल? भगवान शंकराचा कुणाला सुद्धा जन्म सांगता येत नाही. भगवान शंकर किती वर्षाचे आहेत हे सुद्धा कुणाला सांगता येणार नाही. म्हणून तिसरं वंदन करत असताना भगवान शंकराला असणारं तिसरं वंदन असणार करायचं. सगळ्या जणांनी टाळी वाजून एकदा भगवान शंकराचं भजन करायचं बरं का. हां, आणि ढिली टाळी वाजवायची नाही बरं का, जरा असं जरा ताकदीनं जरा टाळी वाजवा बरं का, असं ताड बसा थोडंसं जरा असं. हां, ते वरून तुम्हाला फॅन लावला आता तुम्हाला झोपायला तुम्हाला आता थोडंसं. हां, ताड बसा थोडंसं असा. हरी स्वर धरा स्वर. परळी वैद्यनाथ की जय बोलो, 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 परळी वैद्यनाथ की जय बोलो. परळी वैद्यनाथ की जय बोलो, परळी वैद्यनाथ की जय बोलो, परळी वैद्यनाथ. भीमा शंकर की जय जय बोलो, भीमा शंकर की जय जय बोलो. बोला औंढा नागनाथ की जय बोलो, औंढा नागनाथ की जय बोलो. सोमनाथ की जय जय बोलो, सोमनाथ की जय जय बोलो.
त्र्यंबकेश्वर की जय जय बोलो, त्र्यंबकेश्वर की जय जय बोलो। परळी वैद्यनाथ की जय बोलो, परळी वैद्यनाथ की जय बोलो। परळी वैद्यनाथ भगवान की, परळी वैद्यनाथ भगवान की जय। याच्यानंतर वंदन जर कुणाला करायचं असेल तर मंगलाची असणारी जी देवता आहे ती आहे प्रभू श्री रामचंद्रजी। पण त्यांच्या सुद्धा अगोदर अवतार जर कुणाचा सांगायचा म्हटलं तर दत्तात्रय भगवंताचा असणारा पहिला असणारा हा अवतार आहे। म्हणून सगळ्याजण एकदा दत्तात्रय भगवंताचे एकदा भजन करा। हरी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या कथेला सुरुवात असताना आणि देवतेला वंदन करत असताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, याच्यानंतर जर मंगलाची देवता जर कोणती असेल तर प्रभू श्री रामचंद्रजी मंगलाची असणारी देवता आहे। प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय।
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. याच्यानंतर जर वंदन कोणाला करायचं असेल तर सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारी जना. विठ्ठलाला का वंदन करायचं याचे एक अभंग आपल्याला माहिती आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवारावे. एवढंच नाही, विठ्ठल कोण आहे आपला? विठ्ठल आमचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान मानसी किंवा विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल आमचा कोण आहे? सगळं जर गणगोत जर सांगायचं म्हटलं सर्वांनी म्हणा. महिला मंडळी पुरुष मंडळी सर्वांनी म्हणा. बोला सर्वांनी.
विठ्ठल. तर विठ्ठलाच्या बाबतीमध्ये माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. विठ्ठल आमचा सर्वस्व असणारा आहे. विठ्ठलाच्या नंतर जर वंदन कुणाला करायचं म्हटलं तर आपलं जे ग्रामदैवत आहे हनुमंतराय. आणि काल हनुमंतरायाचा असणारा जन्मोत्सवाचा असणारा कालचा भाग आणि आज असणारी सप्त्याची असणारी आपली सुरुवात. म्हणजे आपलं असणारं ग्रामदैवत आहे ते हनुमंतराय आहेत. हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सगळ्या जणांनी शरणांगती, जसे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती जात्या वाटा, मज दावा व्यासू भोटा, शूर आणि धीर स्वामी काजे तू सादर, तुका म्हणी रुद्रा अंजनीची या कुमारा. आज आपले सगळ्या जणांचे गुरु जर कोण असतील तर सगळ्या जणांचे गुरु असणारे आळंदी निवासी माऊली आपले गुरु आहेत. तुम्ही म्हणाल कसे काय गुरु आहेत? त्याचं कारण एक सांगतो. सगळ्या जणाला अभंग पाठ आहे, तुमच्या लक्षामध्ये येईल आपले गुरु कसे आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रानी बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गयनी प्रती, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवासार चोजविले. माऊलीच्या अगोदर एकच शिष्य आणि एकच गुरु अशी परंपरा चालली. पण ज्यावेळेला हे ज्ञान माऊलीच्या जवळ आलं ना, तर माऊलींनी आपल्याजवळ ठेवलं नाही, सगळ्या जणाला असणार हे ज्ञान मात्र वाटून टाकलं. म्हणजे आपले जर गुरु जर सांगायचे म्हटलं ना, तर आपले गुरु सांगितलेले आहेत आळंदी निवासी माऊली असणारे आपले गुरु. म्हणून एकदा सगळ्यांनी माऊलीचं एकदा सगळ्यांनी सुंदर स्वरूपामध्ये असणारं भजन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. सर्वांनी म्हणा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. सर्वांनी म्हणा ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 माऊली तुकाराम. माऊलींनी काय कार्य केले ते ऐका. या सांप्रदायिक क्षेत्राचा पायाचं काम जर कोण केलं असेल तर ज्ञान देवी रचिला पाया आणि उभारिले देवालया. माऊलींनी पायाचं असणारं काम केलेलं आहे. खांबाचं काम जर कोण केलं असेल तर जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये खांबाचं काम जर कोण केलं असेल तर नाथरायांनी खांबाचं असणारं काम केलं. कोणते नाथराय? शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी असणारं खांबाचं असणारं काम केलं. एवढंच नाही, कळसाचं काम जर कोण केलं असेल तर माझ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी कळसाचं असणारं काम केलं. भजन करा सावकाश आणि तुका झालासे कळस. एवढंच नाही, या कथेला प्रारंभ करत असताना आपल्या आई वडिलाला असणार आपण या ठिकाणी वंदन करू, आपल्या गुरुला असणारं वंदन करू, ज्यांनी आपल्या या सप्ताहाच्या बाबतीमध्ये बीजाचं असणारं कार्य केलं.
म्हणजे बीज रोवलं आपल्याला मार्ग असणारा त्यांनी दाखवला, त्यांच्या चरणी सुद्धा असणार या ठिकाणी वंदन. आणि वंदन झाल्याच्या नंतर आता आपल्याला या ठिकाणी ग्रंथाला असणारी सुरुवात करायची आहे. संपूर्ण जणांनी भगवान शंकराचा पंचाक्षरी असणारा मंत्र आहे, त्या मंत्राचं नाव आहे ओम नमः शिवाय. सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये एकदाच बोलायचं बरं का. आता माझ्या पाठीमागं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता ग्रंथाला असणारी सुरुवात आहे. सगळ्या जणांनी तिथूनच एकदा ग्रंथाचं दर्शन घ्या. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम श्री सांब शिवाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री शिव महापुराणं महात्म्यम् अथ प्रथमो अध्यायः. श्री गणेशाय नमः. या ठिकाणी ग्रंथाला सुरुवात करत असताना आज राजेवाडी या पुण्यपावन असणाऱ्या भूमीमध्ये शिव महापुराणाच्या असणाऱ्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर आपण या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुरुवात करत आहोत, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर हा ग्रंथ कुणी कुणाला सांगितलेला आहे असा प्रश्न जर विचारला तर हा ग्रंथ भगवान शंकरांनी पार्वती मातेला सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे कसा कसा देवाचा महिमा आहे, हा सगळा महिमा भगवान शंकरांनी पार्वती मातेला सुद्धा सांगितलेला आहे. पार्वती, नेमकी माझी भक्ती कशी करायची आहे हे जर तुला जाणायचं असेल तर याच्या बाबतीमध्ये पार्वती मातेला सुद्धा अनेक स्वरूपामध्ये असणारा उपदेश केलेला आहे. नवे नवे एवढंच नाही, एक नैमिष्य अरण्य म्हणायचं असणारं ठिकाण आहे. जे लोक चारधाम यात्रेला जातात ते चारधाम यात्रेला गेल्याच्या नंतर नैमिषारण्याचा असणारा काही भाग आहे, तिकडे काही लोक जातात, नैमिषारण्याच्या बाबतीमध्ये दर्शन घेतात. हे नैमिषारण्याचा भाग जर सांगायचा म्हटलं तर जेवढे काही 18 पुराण आहेत का नाही, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 हे पुराण हरीसी गाती. एवढे जे पुराण आहेत या पुराणांचा वाद, या पुराणांची कथा जर कुठं असेल तर पुराणाची कथा नैमिषारण्यामध्ये असणारी आहे. सूत महर्षींनी ही कथा सांगितलेली आहे आणि शौनकांनी ही कथा असणारी ऐकलेली आहे. सूत म्हणजे एक आहेत आणि शौनक मात्र असंख्य आहेत. जसं मी या ठिकाणी कथा सांगत आहे आणि तुम्ही कथा या ठिकाणी श्रवण करत आहात, तशा स्वरूपामध्ये नैमिषारण्यामध्ये सूत महर्षी कथा सांगतात आणि शौनकादित असणारी कथा ऐकण्याकरता सुरुवात करतात. या ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये काही भाग सांगितलेला आहे. या ग्रंथाचं महात्म्य किती आहे थोडा दमानं विना वाजवायचा आहे. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, सगळ्या पुराणाच्या बाबतीमध्ये सगळ्या पुराणाचं सार जर काय असेल तर 18 पुराणाचं सार सांगत असताना सूत महर्षी सांगतात की 18 पुराणाचं सार जर काय असेल तर 18 पुराणाचं सार सांगितलेलं आहे. शिव महापुराण म्हणजे 18 पुराणाचं सार. आता याच्यामध्ये प्रश्न काही श्रोते मंडळीला निर्माण होईल. दरवर्षी नवीन नवीन महाराज येतात, नवीन नवीन ग्रंथ घेऊन येतात आणि सांगतात त्या ग्रंथापेक्षा हा श्रेष्ठ, या ग्रंथापेक्षा तो श्रेष्ठ, त्या ग्रंथापेक्षा तो ग्रंथ श्रेष्ठ. नेमकं ऐकणाऱ्या माणसानं कोणत्या ग्रंथावर विश्वास ठेवायचा याला असं जर पटवून द्यायचं म्हटलं ना, फक्त फरक एवढाच आहे, लोक काही जरी सांगत असतील
तर आपल्या बाबतीमध्ये मात्र कुठल्या तरी एका ग्रंथावर आपण विश्वास ठेवायचा. एका जरी ग्रंथावर विश्वास ठेवला ना तर आपलं असणार कल्याण होतं. कोणी भागवतावर विश्वास ठेवला तर भागवतामध्ये सुद्धा कृष्णाची असणारी महती वर्णन केलेली आहे. कुणी कृष्णाची भक्ती केली तर कृष्णाची भक्ती केल्याच्या नंतर सुद्धा उद्धारच आहे. कोणी ग्रामदैवत हनुमंतरायाची स्तुती केली, त्यांची भक्ती केली तरी माणसाचा असणारा उद्धारच आहे. कुणी भगवान शंकराची भक्ती केली तरी त्याचा उद्धार आहे. कुणी पंढरीश परमात्म्याची महिन्याला येणारी वारी पकडली आणि वारी केली तरी विठ्ठलाची भक्ती केल्याच्या नंतर सुद्धा उद्धारच आहे. फरक एवढाच आहे, मार्ग मात्र वेगवेगळे आहेत पण सगळे मार्ग मात्र एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात. फक्त मार्ग अलग अलग आहेत. असं समजत नसेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो, नद्या एक नाहीत, नद्या मात्र असंख्य आहेत. फक्त शेवटी सगळ्या नद्या कुणाला जाऊन मिळतात? कुणाला जाऊन मिळतात? आपल्या गावाच्या खाल्लाकडे नदी आहे तिला जाऊन मिळतात का? सगळ्या नद्या कुठे जाऊन मिळतात? त्या तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. म्हणजे सगळ्या नद्या जाऊन जर मिळत कुठं असतील तर सगळ्या नद्या जाऊन मिळतात सागराला. तसं तुम्ही कृष्णाची भक्ती करा, विठ्ठलाची करा, हनुमंतरायाची करा, भगवान शंकराची करा, कुठल्याही देवताची भक्ती करा, जशा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात तशा सगळ्या ज्या नद्याच्या बाबतीमध्ये आपण जी भक्ती करतो का नाही, ह्या सगळ्या असणाऱ्या मोक्षाच्या बाबतीमध्ये जाऊन असणाऱ्या मिळणाऱ्या आहेत. म्हणून आपण कुठंतरी एक ठिकाणी असणारा विश्वास ठेवायचा. भाविक विश्वासी आणि तुका म्हणे नमन त्यासी. आपला विश्वास मात्र कुठंतरी ठेवणं मात्र गरजेचं आहे. आणि ज्याचा विश्वास नाही का नाही या ग्रंथाच्या बाबतीमध्ये, तर त्यांनी एक काम करावं, त्या लोकांनी पुराणाचा असणारा भाग मात्र पाहावा. याच्याकरता सुंदर एक प्रमाण देतो. तुका म्हणे नाही विश्वास जामणी, 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 तुका पाहावे पुराणी विचारोनी. बोला सर्वांनी, सर्वांनी म्हणा पाहावे पुराणी विचारोनी, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, कुणाचा विश्वास जर बसत नसेल तर त्या लोकांनी काय करायचं? तुका म्हणे नाही विश्वास जामणी, पहावे पुराणी विचारोनी. सगळ्या ग्रंथाचं सार जर काय असेल तर शिव महापुराणाचा ग्रंथ सगळ्या ग्रंथाचा असणारं सार आहे. एवढंच नाही, माणसाच्या जवळचा असणारा सदाचार म्हणजे चांगलं वागणं, भगवत भक्ती आणि विवेकाची वृत्ती, हे जर कशानं होत असेल त्याचं एकमेव कारण सांगितलेलं आहे. शिव महापुराणाची कथा जर माणसानं ऐकली तर वागण्याच्या बाबतीमध्ये सदाचार म्हणजे आचाराच्या बाबतीमध्ये चांगल्या स्वरूपामध्ये असणारा तो वागणार. एवढंच नाही,
त्या माणसाच्या जवळ त्या माणसानं जर शिव महापुराणाची कथा ऐकली तर भक्ती न करणारा माणूस सुद्धा भगवान शंकराची भक्ती करतो. एवढा असणारा हा ग्रंथ महान आहे. एवढंच नाही, एखाद्याच्या जवळ जर विवेक नसेल, सतसंगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असे आहेत, असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक असे म्हणतात. असा विवेक जर कशानं वृद्धिगत होत असेल तर शिव महापुराणाची जर कथा ऐकली तर कथा ऐकल्याच्या नंतर मग मात्र त्याच्याजवळ असणारा विवेकाची असणारी वृद्धी होते, म्हणजे विवेक मात्र वाढतो. एवढंच नाही, माणसाच्या जवळचा काम आणि क्रोध हे असणारे दोन असणारे शत्रू आहेत. या शत्रूवर मात करण्याकरता जर आपल्याला प्रयत्न करायचा म्हटलं ना, वाईट असणारा जो भाग आहे या शत्रूचा, हे शत्रू सरासरी माणसाच्या बाबतीमध्ये असणारे घातक आहेत. या दोन शत्रूवर जर आपल्याला मात करायची असेल तर शिव महापुराणाची असणारी कथा श्रवण केल्याच्या नंतर दोन शत्रूवर असणारी मात होते. एवढंच नाही, पुढे बोलत असताना काही भाग सांगितले आहे सुंदर स्वरूपामध्ये. कलियुगामध्ये माणसाला जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर माणसानं एकच काम करायचं. कलियुगामध्ये उद्धार करण्याकरता माणसानं भगवान शंकराची असणारी आराधना करायची. भगवान शंकराच्या बाबतीमध्ये भक्ती बोलत असताना काही भाग सांगितलेला आहे. भगवान शंकराची असणारी जी भक्ती आहे ना, ही भक्ती करत असताना दोन स्वरूपामध्ये असणारी सांगितलेली आहे. नंबर एक, भगवान शंकराची भक्ती एक सगुण स्वरूपामध्ये आहे आणि नंबर दोन, निर्गुणामध्ये सुद्धा भगवान शंकराची भक्ती आहे. पहा, सुंदर स्वरूपामध्ये जर विचार जर करायचा म्हटलं ना तर दोन स्वरूपामध्ये भगवान शंकराची भक्ती सांगितलेली आहे. तशा स्वरूपामध्ये माणसाच्या जवळ असणारा काही भाग सांगितलेला आहे. आसुर असणारा स्वभाव सांगितलेला आहे माणसाच्या जवळ. आसुर स्वभाव म्हणजे आसुर स्वभाव निर्दय अंतरी. आसुर स्वभाव म्हणजे असं वर्णन केलेलं आहे, कुणाची तरी हत्या करायची आणि हत्या केल्याच्या नंतर आपला उदरनिर्वाह भागवणे, याला आसुर असणारा स्वभाव सांगितलेला आहे. म्हणजे माणसं काय करतात, दुसऱ्याचा विचारच करत नाहीत. याला दृष्टांत जर द्यायचा म्हटलं तर आपण शेतकरी आहेत. आपण जर वांगे लावले, कापूस लावला तर त्याच्यावर सुद्धा काही कीटक असतात. त्यांना मारत असताना आपण मात्र कसलाच विचार करत नाहीत. कशामुळं माहिती, आपला तशा वेळेला एक स्वभाव झालेला आहे, तो आसुरासारखा स्वभाव झालेला आहे. आपण मात्र त्यांचा विचार करत नाहीत. तसं एक भाग सांगितलेला आहे, आपलं पोट आपली उपजीविका भागवण्याकरता माणसाजवळचा असणारा एक स्वभाव सांगितलेला आहे, तो आसुर स्वभाव. पण एखाद्या वेळेस शिव महापुराणाची कथा जर श्रवण केली ना तर दुसऱ्याला मारून आपलं जे पोट भरण्याची उपजीविकेचा जो भाग सांगितलेला आहे, शिव महापुराणाची कथा श्रवण केल्याच्या नंतर वाईट विचाराच्या बाबतीमध्ये माणूस मात्र त्याचा त्याग करतो आणि तो माणूस मात्र शुद्ध असणाऱ्या अंतःकरणाचा असणारा होतो. एवढंच नाही, काही भाग सांगितलेला आहे, ही शिव महापुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर माणसाचं अंतःकरण मात्र शुद्ध होतं. कधी कधी माणसाच्या शरीरावरचे कपडे जर मळालेले असतील तर कपड्याचा मळ काढण्याकरता काय करावं लागतं, रॉकेल घ्यावं लागतं. रॉकेल घेऊन कपड्यावर टाकावं लागतं आणि काडीची डब्बी लावून त्याला जाळावं लागतं. बरोबर ना? कपड्याचा मळ काढण्याकरता काय करावं लागतं, कमीत कमी त्याला काय करावं लागतं, पाण्यामध्ये भिजू घालणे, निरमा टाकणे, साबण लावणे, त्याचा मळ काढण्याकरता. कपड्याचा मळ असा निघतो, पण अंतःकरणाचा मळ काढण्याकरता काय करावं लागेल, मग त्याला कोणतं अंगाचं साबण लावावं, रिन लावावं, कोणतं साबण लावावं, अंतःकरणाच्याला. अंतःकरणाला जर साफ करायचं म्हटलं मधला मळ तर त्याला आणखी साबणच निघालं नाही, कोणत्या कंपनीनं साबण काढलं नाही. पण अंतःकरणाचा मळ जर घालवायचा असेल आणि अंतःकरण जर स्वच्छ करायचं असेल आणि अंतःकरण स्वच्छ केल्याच्या नंतर देवाला जर मध्ये येऊन बसायचं म्हटलं, अंतःकरण स्वच्छ झाल्याच्या नंतर देवाला बोलवण्याची गरज पडत नाही. येवोनी गोपाळ राहे तेथे. म्हणजे अंतःकरण जर स्वच्छ झालं ना, देवाला बोलवण्याची गरज पडत नाही. देव स्वतःहून त्यांच्या अंतःकरणामध्ये येऊन राहतो. कुणाच्या राहिला, पवनपुत्र हनुमंतरा यांचं अंतःकरण शुद्ध असल्यामुळं प्रभू श्रीरामचंद्रजी त्यांच्या अंतःकरणामध्ये येऊन राहिले. नवे नवे माता सीता सुद्धा. एवढंच नाही,
श्री संत सावता महाराज यांच्या सुद्धा अंतकरणामध्ये अंतकरण निर्मळ असल्यामुळं 60 विला हरी आणि जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एर झार झाला सुफल व्यापार. अंतकरणाची शुद्धता जर करायची असेल तर याच्याकरता फक्त शिव महापुराणाची कथा श्रवण करायची, त्याचं अंतकरण शुद्ध होऊन जातं. याला एक आणखी दृष्टांत दिलेला आहे तुकोबारायांनी. एखाद्या वेळेस माणसानं जर निर्णय घेतला ना, तर निर्णय घेतल्याच्या नंतर काही गोष्टी मात्र त्या ठिकाणी पालटू शकत नाहीत. सोपं सांगतो दृष्टांत. आपल्या शेतामध्ये काही लिंबाचे असणारे वृक्ष आहेत. लिंबाचे म्हणजे कोणते माहिती? लिंबोळ्या कळतात ना, लिंबोळ्या, हां, त्याचे वृक्ष आहे शेतामध्ये. लिंबोळ्या जर आपण आता उन्हाळ्यामध्ये जर खाल्ल्या तर गोडच लागतात ना. कशा लागतात? लिंबोळ्या असणाऱ्या कडू लागतात. काही माणसांना डोकं चढवलं, एवढ्या असणाऱ्या लिंबोळ्या, एवढ्या असणाऱ्या चांगल्या सुंदर स्वरूपामध्ये लागलेत, आपण काय करायचं? सगळ्या लिंबोळ्या असणाऱ्या गोड करून टाकायच्या. म्हणून काय केलं, त्या लिंबाच्या झाडाच्या साईडला असं मोठं आळं खोदलं आणि आळं खोदल्याच्या नंतर 2-4 क्विंटल साखर त्या लिंबाच्या खाली बुडाला टाकली, पाण्याची मोटर लावली. आता सगळ्या लिंबोळ्या गोडच होणार बरं का आता, बरोबर ना? तुकोबारायांनी बोलण्याकरता सुरुवात दिलं प्रमाण. किती सुंदर प्रमाण दिलेलं आहे का? निंबाची या झाडा साखरेचे आळे. कोणत्या झाडाला? निंबाची या झाडा साखरेचे आळे. साखरेचं जरी आळ जरी असेल त्याचं, तर त्याचं जसं बीज आहे का नाही, बीजासारखेच त्याला फळं मात्र लागतात. याला प्रमाण तुकोबारायांनी दिलेलं आहे. बीज तैसे फळ येती तया, बीज तैसे फळ येती तया. सर्वांनी म्हणा बरं का, गप्प बसू नका, बोला टाळी वाजून. निंबाची या झाडा साखरेचे आळे, निंबाची या झाडा साखरेचे आळे. आ बीज तैसे फळे येती तया, बीज तैसे फळे येती तया. म्हणजे अंतकरणाची शुद्धता जर करायची असेल तर अंतकरणाची शुद्धता करण्याकरता शिव महापुराणाची कथा जर श्रवण केली तर त्या माणसाचं अंतकरण मात्र शुद्ध असणारं अंतकरण होतो. आपल्याला एक अभंग सुद्धा माहिती आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, शब्द केली जाडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. विठ्ठलाला आतमध्ये कोंडायचं जर असेल तर त्याच्याकरता अगोदर अंतकरण शुद्ध करावं लागतं, त्याच्यानंतर विठ्ठल आतमध्ये येऊन थांबतो. याला काय करावं लागेल? अंतकरणाची असणारी शुद्धता करावी लागते. घर जर सगळंच घाण असेल तर त्या घरामध्ये माणसाला आनंदामध्ये राहता येतं, बरोबर ना? अरे घर जर घाण असेल तर घरच्या माणसाला सुद्धा घरामध्ये राहू वाटत नाही, तर देव कसा येऊन राहील? तसं देवाला जर अंतकरणामध्ये जर थांबवायचं असेल तर हे सुद्धा आपलं शरीर रूपी असणार हे घरच सांगितलेलं आहे. याला जर निर्मळ केलं तर निर्मळ केल्याच्या नंतर गोपाळ येऊन असणारा अंतकरणामध्ये राहतो. म्हणून हे अंतकरण शुद्ध होण्याचं साधन जर काय असेल तर शिव महापुराणाची असणारी कथा श्रवण केल्याच्या नंतर अंतकरण असणारं ते शुद्ध होतं. एवढंच नाही, आज या कलियुगाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्या जणांचा असणारा जन्म आहे. कलियुगामध्ये आपला जन्म आहे आणि आपल्या पाठीमागे एक काळ लागलेला आहे. कोणता काळ ते आहे का? कुणी म्हणेल मग वर्तमान काळ, कुणी म्हणेल भविष्य काळ, कुणी म्हणेल भूतकाळ. हे काळ नाहीत बरं का. कोणता काळ लागलेला आहे नाही सांगता येणार. सोपं सांगतो. यम कळतो का? यम हे आपल्या मागं लागलेलं आहे आणि त्या यमाच्या तावडीतून जर सोडायचं असेल, आपल्याला मुक्तता करायची असेल तर सगळ्यात मोठा काळ आपल्या पाठीमागं लागलेला आहे.
हा काळ संसार करत असताना एक एक दिवस तुमचा वेळ मोजत आहे संसार करत असताना. पण तुम्ही कथा ऐकण्याकरता इथं आलात का नाही? तर 7 दिवसाच्या बाबतीमध्ये कथा श्रवण करत असताना एवढं आयुष्य त्या भगवंताला कट करावं लागतं. नव्हे नव्हे तुमच्या मापामध्ये 100 वर्षाचं जरी आयुष्य असेल तर या ठिकाणी 7 दिवसाचं आयुष्य त्याला वाढवून द्यावं लागतं. का? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ एरवी मात्र तुमची वाट बघत बसलेला आहे, पण कथेची वेळेची आज्ञा नाही. त्याला कथा जर माणूस जर श्रवण करू लागला त्याला मात्र त्यावेळेला वेळ मात्र नाही. या काळरूपी जबड्यातून जर वाचायचं असेल तर याच्याकरता एकच काम करावं लागेल, शिव महापुराणाची असणारी कथा ऐकावी लागेल. काळाचं सुद्धा त्या माणसावर मात्र काही चलू शकत नाही. एवढा असणारा हा महान स्वरूपामध्ये असणारा हा ग्रंथ आहे. एवढंच नाही, बोलत असताना भगवान शंकर सुंदर स्वरूपामध्ये बोलण्याकरता सुरुवात करतात. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये कुणी कुणी कथा कुणाला सांगितलेले काही भाग सांगितलेला आहे. नंबर 1, व्यास महर्षींनी ही कथा सनत कुमारांना असणारी सांगितलेली आहे. कोण सनत कुमार ते ऐका. ज्यावेळेला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना वैकुंठ धामाला जायचं होतं त्यावेळेला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी याच सनकादिकाकडे असणारी विनंती केलेली आहे. काकड आरतीला सुरुवात झाली ना, आपलं पहिलं मंगलाचरण असेल किंवा काही ठिकाणी आपण दुसरं म्हणतो, पण त्या मंगलाचरणाच्या बाबतीमध्ये हा एक असणारा अभंग येतो सनकादिकाचा. त्या सनकादिकाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी विनंती केली आहे. ती कशी पहा. हरी तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. मनविता कृपावंत, मन मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा उपकार करा, एवढा उपकार करा, एवढा उपकार करा. तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. या सनकादिकांना सुद्धा कथा जर कोणी सांगितली असेल तर व्यास महर्षींनी असणारी ही कथा सांगितलेली आहे. एवढंच नाही, कोणी जर एखाद्या वेळेस सांगतात की महाराज अंतकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही जो काही भाग सांगितलेला आहे, नेमकं अंतकरण तरी कशाला म्हणतात? त्या अंतकरणाचे असणारे 4 भाग सांगितलेले आहेत. नंबर 1, अंतकरण कशाला म्हणतात ते ऐका. नंबर 1 मन, नंबर 2 बुद्धी, नंबर 3 चित्त आणि नंबर 4 अहंकार. हे 4 मिळून असणारं अंतकरण होतं. मन सगळ्यामध्ये जर घातक जर काय असेल तर आपलं असणारं मन हे सगळ्यामध्ये असणारं घातक आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी, नामस्मरण घडो संत समागमो. सगळ्यामध्ये घातक असणार हे मन आहे. नंबर 2 मन बुद्धी. या बुद्धीच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना तर बुद्धीचं जर काम कोणतं असेल तर बुद्धीचं खरं काम सांगितलेलं आहे. निश्चय करणे हे बुद्धीचं असणारं काम आहे. कोणता निश्चय ते ऐका. कथा ऐकायची का नाही ऐकायचा हा निश्चय जर कोणाचा असेल
तर हा बुद्धीचा निश्चय असतो. कोणत्या शेतामध्ये काय पेरायचं हा जर निश्चय कोणाचा असेल तर हा निश्चय बुद्धीचा सांगितलेला आहे. चांगलं कार्य असेल किंवा वाईट कार्य असेल, निश्चयाच्या बाबतीमध्ये जर कार्य कोणाचं असेल तर ते कार्य बुद्धीचं आहे. आपल्या शरीराचं ते कार्य मात्र नाही. मन, बुद्धी, तिसरा भाग सांगितला चित्त. आता हा चित्ताचा असणारा जो भाग सांगितलेला आहे ना, पूर्वापार करणे हे चित्ताचं असणारं काम आहे. पाठीमाग ज्या ज्या काही गोष्टी आपण केलेल्या आहे याची आठवण जर काढायची म्हटलं ना, तर आठवण काढण्याचं काम म्हणजे हे चित्ताचं आहे. इथून पुढं काय करायचं आहे हे कार्य जर कोणाचं असेल तर ते चित्ताचं असणारं कार्य आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. फक्त अहंकार किती असावा माहिती? व थोडा स्वरूपामध्ये अहंकार असावा, नाहीतर माझ्यासारखा मोठा कोणीच नाही असा जर अहंकार असेल ना, तर मग मात्र त्याचा काही उपयोग नाही. ज्याच्याजवळ अहंकार आहे ना, तो मात्र जास्त दिवसापर्यंत टिकू शकत नाही. याला एक प्रमाण सांगतो. ज्याच्याजवळ अहंकार जास्त आहे याला एक साधू संतांनी प्रमाण सांगितलेलं आहे. महापुरे झाडे जाती ते लवाळे राहते. महापूर जर आला तर मोठमोठे झाडं वाहून जातात, पण लवाळं मात्र तिथं जशाला तसं असणारं थांबतं. म्हणून माणसाने अहंकार मात्र कधी करायचा नाही. चित्ताच्या बाबतीमध्ये चित्त शुद्ध तरी विष वाटे सोने. ज्याचं चित्त शुद्ध आहे का नाही, त्याला विष जरी पिण्याकरता दिलं तर मग मात्र त्याचं वर्णन केलं आहे. त्याला विषाच्या बाबतीमध्ये त्याला सोनं वाटतं. सोनं कशामुळं? त्याचं चित्त मात्र त्या ठिकाणी असणारं शुद्ध झालेलं आहे. एवढंच नाही, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. एखाद्याचं जीवनच निर्मळ नाही, त्याला साबण नेमकं काय करू शकणार आहे? अंगावरचा मळ साबण घालू शकतं, पण चित्ताचा मात्र मळ मात्र तो घालू शकत नाही. चित्ताचा मळ जर घालायचा असेल तर याच्याकरता शिव महापुराणाची असणारी कथेचा असणारा भाग सांगितलेला आहे. आता थोडंसं वेगळ्या भूमिकेमध्ये बोलतो. कुणाचं वय 50 वर्षाचं आहे, कुणाचं 40 वर्षाचं आहे, कुणाचं 70 वर्षाचं आहे, कुणाचं 90 वर्षाचं आहे. एक प्रश्न विचारतो, चांगलं उत्तर द्या बरं का. उत्तर जर दिलं तर कथा सुटल्याच्या नंतर महाराज उदार अंतकरणानं तुम्हाला 10 रुपये बक्षीस देईल. ऐका, लहानपणापासून तुमचं एवढं वय झालं, तुम्हाला भगवान शंकराचं कधी दर्शन झालं का? कधीतरी कुणाला? मला तर झालं नाही बरं का. तुम्हाला झालं कोणाला? कुणालाच नाही. लक्ष करून ऐका बरं का कथा. भगवान शंकराचं दर्शन कुणालाच झालं नाही. एक प्रश्न विचारतो, बरोबर उत्तर द्या. सांगा, तुम्हाला भगवान शंकराचं दर्शन घ्यायचंय का? न ग घ्यायचंय. मग आम्ही कशाला कथा ऐकण्याकरताच आलो का नाही? आम्ही ते दर्शनाकरताच आलो ना. भगवान शंकराचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत दर्शन झालं नाही. आम्हाला दर्शन घ्यायचंय, पण दर्शन देव देत नाही. एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेस आम्हाला स्वप्नामध्ये भूत येऊन दर्शन देऊन जातील, पण तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा कधी देवाचं दर्शन नाही. कधी स्वप्न पडत असताना देवाचं स्वप्न पडलं तुम्हाला? कधीच पडत नाही. आणि उलट स्वप्न उलटे पडतात. मी मेले, बस. स्वप्न पडत असताना उलटे स्वप्न पडतात. स्वप्न पडावं, पण कसं पडावं सांगतो. स्वप्न देवाचं पडावं. स्वप्नामध्ये देव असणारे अवतीर्ण व्हावे, मला दर्शन द्यावं. ऐका, साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकराचं दर्शन आतापर्यंत नाही, घ्यायची अपेक्षा आहे. याचं उत्तर एक आहे, दर्शन घ्यायचं आहे. पण भगवान शंकराचं दर्शन जर घ्यायचं असेल तर भगवान शंकराचं साक्षात स्वरूपामध्ये दर्शन जर कुठं घ्यायचं असेल तर याचं उत्तर या शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे. कृष्णाचं दर्शन घ्यायचं असेल तर भागवताच्या ग्रंथाचं दर्शन जर घेतलं तर कृष्णाच्या दर्शनाचं पुण्य त्या माणसाला लागतं. म्हणजे भागवताचा ग्रंथ म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये कृष्ण आहे, भागवताचा ग्रंथ. आणि एवढंच नाही, शिव महापुराणाच्या बाबतीमध्ये शिव महापुराणाचा जो ग्रंथ आहे 2 भागामध्ये. भगवान शंकराचं जर दर्शन घ्यायचं असेल, आजपर्यंत दर्शन झालं नाही, पण इथून पुढल्या कालावधीमध्ये सांगतो, भगवान शंकराचं दर्शन जर घ्यायचं असेल तर भगवान शंकराच्या बाबतीमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर शिव महापुराणाचा ग्रंथ म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकर. म्हणजे या ग्रंथाच्या बाबतीमध्ये दररोजच्या रीतीने असणारी या ग्रंथाची पूजा मात्र करायची. कशी करायची ते सोप्या पद्धतीमध्ये सांगतो बरं का, लक्षात ठेवा. आपल्या जवळ पाणी असावं, पण कसं पाणी असावं माहिती? ते पाणी ताजं असावं.
ग्रंथाची पूजा करत असताना काही भाग सांगितलेला आहे. कशी पूजा असावी ग्रंथाची? तांब्यामध्ये पाणी असावं, एखादं जवळ फूल असावं, नॉर्मल स्वरूपामध्ये, छोट्या स्वरूपामध्ये, एकदम लहान स्वरूपामध्ये पाण्याचा स्पर्श व्हावा, ग्रंथावर असं थोडंसं पाणी शिंपडावं, वस्त्र स्वच्छ असावं, ग्रंथासावरून थोडासा साफ करून घ्यावा. त्याच्यानंतर पंचामृताचा भाग असावा, दही असावं, दूध असावं, मध असावं, तूप असावं, साखर असावी, याला पंचामृत म्हणतात. किती? त्याच्यामध्ये फुलाचा भाग नॉर्मल स्वरूपामध्ये थेंबर सुद्धा पंचामृत त्याला असं लावून नये, थोडंसं ते ग्रंथावर असणार असं शिंपडावं. या ग्रंथाला गंध लावत असताना कोणता ग्रंथ लावायचा तो साक्षात सांगतो. भगवान शंकराच्या बाबतीमध्ये गंध सांगितलेला आहे. विभूती माहिती आहे ना तुम्हाला? विभूती भगवान शंकराला असणाऱ्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये लावायची. उद्यापासून ज्यांच्या ज्यांच्या घरी विभूती आहे, कथेला येत असताना त्रिपुंड्र लावूनच यायचं बरं का कथेला. कळालं का तुम्हाला? भस्माच्या स्वरूपामध्ये गंध असणारा लावायचा. कारण त्याचं कारण सांगितलेलं आहे. भगवान विष्णूच्या बाबतीमध्ये जर गंध कोणता असेल तर अष्टगंध आहे, बुक्का आहे, तुळशी माळ गळा. भगवान शंकराच्या बाबतीमध्ये तुळशी माळ गळा. आणि भगवान शंकराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर भगवान शंकराची माळ जर कोणती असेल तर रुद्राक्षाची असणारी माळ आहे. आपल्या गळ्यामध्ये माळ कोणती असावी? तर रुद्राक्षाची एक माळ असावी. त्याचं कारण एक सांगितले, ज्यांना ज्या देवतेची भक्ती करायची आहे तर त्या भक्तीच्या बाबतीमध्ये असणारा असा त्रिपुंड्र असावा. मग काही लोक म्हणतील, महाराज मग नुसता कपाळावरच लावावं का? असं नाही. याचा महिमा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे विशेष स्वरूपामध्ये, पण छोट्या स्वरूपामध्ये सांगतो. अनेक ठिकाणी हा गंध आपल्याला लावता येतो बरं का, त्रिपुंड्र. काही ठिकाणी 8 ठिकाणी लावता येतो, 16 ठिकाणी लावता येतो, 12 ठिकाणी लावता येतो. नाहीच कुणाला लाज वाटत असेल तर कमीत कमी काय करा, व 3 बोटाची तरी 3 रेषा ओढा. काही जणांना गंधाची तुझा लाज वाटते बरं का. मुंगी असते का नाही, मुंगीचा डोळा बघितला का तुम्ही? एवढाच गंध असतो काही जणांच्या कपाळाला बरं का. लाज वाटते गंधाची सुद्धा. हां, विशेष स्वरूपामध्ये कपाळाला गंध लावत असताना असा त्रिपुंड्र असावा. या ग्रंथाची पूजा करत असताना विभूतीच्या बाबतीमध्ये असा त्रिपुंड्र लावावा. एवढंच नाही, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये काही फुलाचा असणारा भाग सांगितलेला आहे. आपल्या घरून असणारे जर छोटे छोटे झाडं असतील, छोटासा असणारा हार असावा, त्या ग्रंथाला असणारा अर्पण करावं. एवढंच नाही, या ग्रंथाची पूजा करत असताना मग काय काय स्वरूपामध्ये आपल्याला या ग्रंथाला अर्पण करता येईल. मग कुणी जर म्हटलं आम्हाला 1 किलोभर सोनं दान करायचं आहे तर काही अडचण नाही बरं का. हां, सोनं आपण भगवंताला अर्पण करू शकतो. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आपण फूल अर्पण करू शकतो, आपण धान्याच्या स्वरूपामध्ये अर्पण करू शकतो. कारण त्याचं कारण एक आहे, ग्रंथाच्या बाबतीमध्ये हा ग्रंथ म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकर आहे. म्हणजे हा जो ग्रंथ आहे ना, भगवान शंकराची वाङ्मय नावाची असणारी ही मूर्ती आहे. म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये या ग्रंथाचं दर्शन घेतलं ना, दर्शन घेतलं तर भगवान शंकराचं दर्शन होतं. पण या ग्रंथाची पूजा कधी करायची ते सांगतो बरं का. काही ठिकाणी कथा चालू असताना लोक काय करतात, कथेच्या मध्येच येऊन पूजा करतात. अशी कधीच करायची नाही बरं का. मध्ये मात्र कथेमध्ये असणारा व्यत्यय मात्र कधी सुद्धा आणायची नाही. कथेची एकदा आरती झाली ना, आरती झाल्याच्या नंतर मग मात्र ग्रंथाची पूजा करायचा. कशा करता? मग मात्र कुणाला काही बाधा होत नाही, कथेमध्ये असणारा विघ्नाचा असणारा भाग येत नाही, कुणाला डिस्टर्ब होत नाही किंवा काही नाही. शेवटीच्या स्वरूपामध्ये असणारी आरती असणारी करायची. उद्या आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या घरी ताट तर असेल ना जेवण्याकरता. हां, मग एक काम करा, त्याच ताटामध्ये कमीत कमी, देवाचं ताट जरी नसेल तर त्या ताटामध्ये कमीत कमी भगवान शंकराची आरती करण्याकरता आरती तरी घेऊन या. लक्ष करा बरं का. कशा करता माहिती का? जोपर्यंत हात आहे, जोपर्यंत हातामध्ये कारभार आहे, तोपर्यंत तरी देवाची सेवा करा. काही लोक बोलत बोलत म्हणतात आत्ताच काय झालंय, भरपूर आणखी आयुष्य शिल्लक आहे. घराकडून येतानाही मोकळ्याच हाताने येतात. कमीत कमी भगवान शंकराच्या बाबतीमध्ये आपली आरती करत असताना सुद्धा घरच्या स्वरूपामध्ये असणारे तूप असेल, तुपाची असणारी आरती असावी, पंचपाळ असावा. विशेष स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या हाताचं आयुष्य वाढवण्याकरता या ग्रंथाची आरती सुद्धा होणं मात्र फार गरजेचं आहे. म्हणून ही वाङ्मय नावाची असणारी ही मूर्ती आहे. एवढंच नाही, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये काही वर्णन केलेलं आहे. हा ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे, या ग्रंथाचं पठन केल्याच्या नंतर सुद्धा असणाऱ्या माणसाला जास्त स्वरूपामध्ये असणारं पुण्य मिळतं. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये श्रवण जर केलं, श्रवण करणे म्हणजे ऐकणे. काय ऐकायचं त्याचं वर्णन एक सांगितलेलं आहे.
भगवान शंकराची कीर्ती, भगवान शंकराची लीला कान भरून असणारी ऐकावी. याला प्रमाण ऐका. कान भरोणी ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोणी ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोणी ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोणी ऐकीन तुझी कीर्ती. सर्वांनी टाळी वाजून म्हणा. कान भरोणी ऐकीन तुझी कीर्ती, भरोणी ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोणी ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोणी ऐकीन तुझी कीर्ती. ते मज विश्रांती देई देवा. बोला. ते मज विश्रांती देई देवा, डोळे भरोणी पाहिन तुझे मुख, डोळे भरोणी पाहिन तुझे मुख, डोळे भरोणी पाहिन तुझे मुख, डोळे भरोणी पाहिन तुझे मुख. कीर्ती ऐकत असताना देवाची किती कीर्ती ऐकायची. कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. देवाची कीर्ती कान भरून असणारी ऐकायची. पुढे वर्णन करीत असताना सांगतात किती ग्रंथ महान आहे. याचं वर्णन केलं आहे. राजसूय नावाचा असणारा यज्ञ, त्या राजसूय नावाच्या यज्ञानं जरी बरोबरी करायची म्हटलं तर राजसूय नावाचा यज्ञ जरी असेल आणि त्या राजसूय नावाच्या यज्ञानं जर बरोबरी करायची जर ठरवली तरी बरोबरी करून सुद्धा तो जो असणारा यज्ञ आहे ना, या ग्रंथाची मात्र बरोबरी मात्र करू शकत नाही. एवढंच नाही, अग्निष्टोम नावाचा असणारा एक यज्ञ आहे. त्या यज्ञानं जरी असं ठरवलं की मला शिव महापुराण या ग्रंथाची असणारी बरोबरी करायची आहे, तो सुद्धा असणारा अग्निष्टोम नावाचा यज्ञ सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाही. एवढंच नाही, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आणखी एक महात्म्य फार स्वरूपामध्ये मोठं सांगितलेलं आहे. एक प्रश्न विचारतो, चांगलं उत्तर द्या. सांगा, तुम्ही आता कथेला आलेले आहेत का नाही सर्वजण, तुम्ही देव आहेत का मनुष्य आहात? कोण आहेत? बोला बरं का, बोला बोला. कोण आहेत तुम्ही? मनुष्य आहेत. देव आहेत का तुम्ही? आणि तुम्ही देव जर असताच तर पावसाला सांगितलं असतं हॅलो इकडे येऊ नका, म्हणजे आपण देव नाही. ऐका, आपण मनुष्य आहेत, पण या ग्रंथाचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे ते सांगतो.
ज्या ज्या लोकांनी ही कथा, भगवान शंकराची असणारी कथा, शिव महापुराणाची कथा ऐकली, त्याचे वर्णन एक असं केलेलं आहे, एखाद्या वेळेस त्याच्या मुखातून एखादा शब्द जर निघून गेला तर त्याचा शब्द देवाला सुद्धा खरा करावा लागतो. कशामुळे माहिती? तुम्ही आज सगळा संसार त्याग करून 2-3 तासापर्यंत भगवान शंकराची कथा ऐकताना जो कथा ऐकतो आणि ज्या देवतेची कथा ऐकतो, देव आणि तो भक्त दोन नसतो, एकच असतो. म्हणजे जो माणूस भगवान शंकराची कथा ऐकतो ना, तर तो देव स्वरूप असणारा होतो. नवे तो माणूस साक्षात स्वरूपामध्ये असणारा भगवान शंकर असतो. म्हणून ही कथा प्रत्येक माणसानं असणारी श्रवण करायची. का? तो आणि मी या ठिकाणी दोन नाही तर एकच आहे. तुकोबरायका प्रमाणे अवघे जन, बोला सर्वांनी ताली वाजून, देव झाले अवघे जन. वा वा, ताली वाजवा सर्वांनी. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. ओम नमः शिवाय. द्वेष गुण हरपले, द्वेष गुण हरपले, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, अवघे जन, अवघे जन. म्हणजे ज्यांनी ज्यांनी शिव महापुराणाची कथा श्रवण केली, देव झाले अवघे जन. काय होतं? हरपले द्वेष गुण. त्या माणसाजवळ द्वेष मात्र कोणाचा सुद्धा राहत नाही. म्हणून देवस्वरूप होण्याकरता भगवान शंकराची असणारी कथा श्रवण केल्याच्या नंतर तो साक्षात स्वरूपामध्ये रुद्र होतो, नवे भगवान शंकर असणारा होतो. एवढंच नाही, ज्या व्यक्तीनं ही कथा श्रवण केली, कथा श्रवण केल्याच्या नंतर काही भाग सांगितलेला आहे. मुनी कळतात का तुम्हाला? मुनी, मुनी शब्द ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. मुनी शब्द कळतो का तुम्हाला? मुनी शब्द, मुनी शब्द कळत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. नारद मुनी समजतात का? नारद मुनी, नारद मुनीला नारद मुनी म्हणतात, लक्षात ठेवा. नारदासारखे असणारे मुनी, शब्द लक्षात ठेवा. नारद मुनी सारखे असणारे मुनी, ज्या लोकांनी शिव महापुराणाची कथा ऐकली, शब्द लक्षात ठेवा, ज्या लोकांनी शिव महापुराणाची कथा श्रवण केली आणि ते लोक इथून जर मंदिरापासून जर घराकडे निघून जात असतील तर कुणाच्या पायामध्ये जर चप्पल असेल, कुणाच्या पायामध्ये चप्पल जर नसेल तर त्या पायाची जी धूळ उडते का नाही, शब्द ऐका बरं का, त्या पायाची जी धूळ उडते का नाही, तर ती उडलेली धूळ आपल्या अंगावर पडावी म्हणून नारद मुनी सारखे मुनी त्या माणसाच्या पाठीमागं चालतात. कशामुळं? त्या माणसानं फक्त शिव महापुराणाची कथा ऐकलेली आहे आणि शिव महापुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर नारद मुनी सारखे मुनी सुद्धा त्या माणसाचं दर्शन व्हावं, त्याची धूळ आपल्या अंगावर उडून यावी. आणखी प्रमाण सांगतो, संत चरण रज, संत चरण रज
संत चरण राज लागता सहज, 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 मग राम नामे वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडे, मग राम नामे, मग राम नामे उपजे आवडी. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. कोणी जर कथा श्रवण केली तो माणूस जर घराकडे जाऊ लागला तर त्यांच्या चरणाची धूळ आपल्या अंगावर उडून यावी म्हणजे नारद मुनी सारखे माणसं, नवे नवे मुनी त्या माणसाच्या पाठीमागे चालतात. कशा करता? ते रजकण आपल्या अंगावर असणारे उडून यावे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आता दररोज कथा श्रवण करण्याकरता इथपर्यंत येत असताना शक्यतो पायामध्ये चप्पल घालून इथपर्यंत येऊ नका. कशामुळे माहिती का? त्याचं कारण एक आहे. तुम्ही तुमच्या घरापासून इथपर्यंत जर चलत आलात का नाही, तर चलत आल्याच्या नंतर एका एका पावलागणीच तुमचा एक एक यज्ञ होणार. फक्त येताना निंदा करीत इकडे येऊ नका कुणाची, फक्त बरं का. हां, फक्त इकडे येत असताना एक म्हणायचं बरं का. येत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एकदा ओम नमः शिवाय म्हणायचं आणि पाऊल टाकायचं. एकदा एक यज्ञ होतो. निंदा कुणाची करायची नाही. पायात चप्पल घालून इकडे अजिबात यायचं नाही. आणि शक्यतो घराला चांगलं कुलूप लावूनच इकडे यायचं बरं का. म्हणजे काय होतं की काय नाही असं म्हणायचं नाही. चांगलं कुलूप लावून यायचं. दूध वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवून यायचं. म्हणजे इथं बसल्याच्या नंतर आपलं चित्त तिकडे नाही लागलं पाहिजे. अजिबात नाही. इथं एकदा येऊन बसलं का नाही, मी देवाचाच आहे म्हणून असं बसायचं. संसाराचा मात्र भाग अजिबात मध्ये येऊ द्यायचा नाही. बस. किती शिवमहापुराणाची कथा श्रेष्ठ आहे ते ऐका. कथा श्रवण केल्याच्या नंतर नारदासारखे मुनी सुद्धा त्यांचं चरण तीर्थ घेण्याकरता, धूळ आपल्या अंगावर उडून येण्याकरता माग माग असणारे चालतात. एवढंच नाही, ही कथा जर एखाद्या माणसानं जर कथा श्रवण जर केली ना, तर त्या माणसाला परमपद असणारी प्राप्ती होते. हे पद असं आहे, एकदा जर माणूस परमपदाला गेला तर पुन्हा मात्र तिथून मात्र तो पाठीमाग कधी सुद्धा येत नाही. तो देव स्वरूप असणारा होतो. काही पद असे सांगितलेले आहेत, कायमस्वरूपीचे पद नाहीत. लक्ष करून ऐका. किती जरी इलेक्शनला पैसा जरी खर्च केला, ग्रामपंचायतला म्हणा, आमदाराला म्हणा, खासदाराला म्हणा, हे किती वर्षाचं पद आहे? फक्त 5 वर्षाचं पद आहे बरं का. पण एकदा जर शिवमहापुराणाची कथा ऐकली, तो माणूस जर परमपदाला गेला तर त्याचा मात्र कधी सुद्धा नाश होत नाही. थोडंसं चांगल्या भाषेमध्ये बोलतो. रात्रीच्या वेळेला एक आपल्याला ध्रुव तारा दिसतो का? ध्रुव तारा दिसतो. असं तुम्हाला सांगता येईल का अमुक अमुक एक 10 वर्षापासूनच हा आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही. लक्ष करा. आपण लहान होतो, आपल्या आईवडिलांनी सुद्धा तो तारा आपल्याला दाखवला. आपल्या आईवडिलाला त्यांच्या आईवडिलांनी तो तारा दाखवला. किती वर्षाचा आहे असं कुणाला सांगता येईल? अजिबात सांगता येणार नाही. आढळपदी बाळ बैस विला ध्रुव. आढळ पदावर त्याला असताना बसवलेला आहे. त्या पदावरून मात्र त्याला कुणी सुद्धा खाली उतरू शकत नाही. का? ते पद दिलेलं आहे कुणा माहिती? भगवान विष्णूंना असणारं ते पद दिलेलं आहे. तसं शिवमहापुराणाची कथा श्रवण करा. भगवान शंकर तुम्हाला अशा पदावर नेऊन घालवतील ना, तिथून मात्र तुम्हाला मात्र त्या पदावरून खाली कोणी सुद्धा उतरू शकणार नाही. म्हणून लक्ष देऊन असणारी सुंदर स्वरूपामध्ये ही कथा मात्र श्रवण करायची. एवढंच नाही, या कथेच्या बाबतीमध्ये काही भाग सांगितलेला आहे. एवढंच नाही,
ही कथा एखाद्या वेळेस ऐकत असताना माणसानं चित्त शुद्ध करून एक मुहूर्तपर्यंत जर कथा ऐकली ना, एक मुहूर्तपर्यंत, तरी त्याचं असणारं कल्याण असणारं सांगितलेलं. एवढंच नाही, ही कथा ऐकत असताना माणसानं एखाद्या महिन्यापर्यंत जरी कथा ऐकली तर काही असणारी अडचण नाही. फक्त फरक एवढा आहे, आपण संसारिक जीव आहेत, महिन्यापर्यंत कथा मात्र ऐकू शकत नाहीत. आता सुद्धा तुम्ही इथं बसलात का नाही, तुमच्या शेतामध्ये सगळ्या जणांचे कामं झालेच असतील, बरोबर ना? नाही, मला माहिती झाले नाही तुमचे कामं. आणि खरं सांगू तुम्हाला, तुम्ही लहानपणापासून शेवटच्या पर्यंत काय मरण्याची जरी वेळ आली तरी कुणाचा सुद्धा संसारामधले कामं कधीच पूर्ण होणार नाहीत. होतील? कधीच पूर्ण होणार नाहीत. जरी शेतीमधले कामं जरी संपलेले असतील तर कुणीतरी म्हणतं नाही आता जाऊन दसकट याचावंच लागतील आता. म्हणजे काम कुणाचं कधी संपलेलं नाही. आपल्याजवळ संसारिक असल्यामुळं आपल्याला महिन्यापर्यंत कथा ऐकण्याकरता वेळ नाही, अजिबात वेळ नाही. म्हणून ही कथा 7 दिवसापर्यंत सांगितलेली आहे. चित्ताची शुद्धी करणे आणि वेळामध्ये वेळ काढून 7 दिवसापर्यंत कथा ऐकायची. आणखी थोडं माफी मागून बोलतो. आता काय करतात माहिती, काही मंडळी राजेवाडीची सोडून बरं का दुसऱ्या गावातलं सांगतो, असा मोबाईल जवळचा काढतात आणि आपल्या मुलीला फोन लावतात, बाई आमच्या गावात सप्ताह चालू आहे आता आणि शिवपुराणाची कथा चालू आहे, मोठमोठे कीर्तनकार येतात, त्यांचे कीर्तन आहेत, ऐकण्याकरता ये. मग तिकडले सासरचे लोक काय करतात, त्या मुलीला सप्ताह चालू आहे ना बाई, जा सप्त्याला. मग त्या बिचारीनं तिथून आल्याच्या नंतर मंडपातच बसायला पाहिजे बरं का. मी काय सांगतो कळालं का? त्या बिचारीनं आल्याच्या नंतर हरिपाठाला यावं, ज्ञानेश्वरीचं पारायण करावे. ती बिचारी तसं काहीच करीत नाही. सगळे सासूचे, सासऱ्याचे आणि दिरेचेच घरांनी सांगत बसते इथं आल्यास. मग सप्त्याला आली ना ती, मग सप्त्याला आल्याच्या नंतर सप्त्याच्या बाबतीमध्येच कथा कीर्तन असणारे श्रवण करावे. ऐका, इथं 7 दिवसाचा असणारा भाग आपला उद्धार करण्याकरता सांगितलेला आहे. आपल्याला एक संधी सापडलेली आहे आणि या संधीचं सोनं करून घेणं मात्र गरजेचं आहे. ही पुन्हा पुन्हा संधी नाही. कुणी जर म्हटलं ना पुढल्या वर्षी आम्ही चांगल्या स्वरूपामध्ये कथा ऐकू, या वर्षी जरा शेतीतले आमचे कामं राहिलेले आहेत, पुढल्या वर्षी गॅरंटी आहे कुणाला? अजिबात नाही. कुणाची सुद्धा गॅरंटी सांगता येणार नाही. एवढंच नाही, ज्या कानानं ऐकायची ते कानं तरी नीट राहतील, आपल्याला विश्वास आहे? अजिबात विश्वास नाही. याच्याकरता एक प्रमाण ऐका. बरविही वेळ सापडली संधी, बरविही वेळ सापडली संधी. बोला. सापडली संधी, बरविही वेळ सापडली संधी. साह्य झाली बुद्धी संचिताची, साह्य झाली बुद्धी संचिताची, येणे पंथे माझी चालली पाऊले, येणे पंथे माझी चालली पाऊले, येणे पंथे
ठिकाणी संधी सापडलेली आहे आणि या संधीचं असणारं सोनं असणारं करून घ्यायचं. आता विशेष स्वरूपामध्ये या ग्रंथाच्या बाबतीमध्ये काही भाग सांगतो. आज प्रथम असणारा दिवस आहे. या ग्रंथाचे काही नियम आहेत बरं का, लक्ष करून ऐका. आता जसे जसे तुम्हाला नियम करता येतील तेवढे नियम करा, कारण प्रथम दिवस आहे. उद्यापासून लोक म्हणतील महाराज तुम्ही काल सांगितलं असता आम्ही नियम केले असते. ऐका, ही कथा तुम्हाला 7 दिवसापर्यंत श्रवण करायची आहे. आजचा असणारा प्रथम असणारा दिवस आहे. कथा सांगता होईपर्यंत शक्यतो, लक्ष करून ऐका बरं का, शक्यतो 7 दिवसापर्यंत काही सुद्धा खायचं नाही. पहिला नियम जमल तुम्हाला? 7 दिवसापर्यंत काहीच खायचं नाही, अजिबात नाही. नंबर 2, दुसरा नियम, हे जमत नसेल फक्त पाणी पिऊन 7 दिवसापर्यंत कथा ऐकायची. जमेल? अजिबात नाही, मला माहिती ना. नंबर 3, तिसरा नियम, फक्त दुधावर असणारी 7 दिवसापर्यंतची असणारी कथा श्रवण करायची. म्हणजे उपवासच आहे बरं का हे. हां, 7 दिवसापर्यंत राहताल दुधावर? अजिबात नाही. चौथा नियम, नुसते काजू बदाम पिस्ता नुसते फळच मागवायचे, नुसते असे फळावर 7 दिवसापर्यंतची कथा ऐकायची. ऐका, हा भाग जमेल तुम्हाला? हे पण जमणार नाही. नुसते फळं खाऊन जमत नाही, माय भाकर खावं लागते आज जमत. म्हणजे हा सुद्धा नियम तुम्हाला जमणार नाही. 5वा नियम ऐका, तुम्हाला फळावर सुद्धा 7 दिवस जमणार नाही. त्याच्या पुढला नियम ऐका, अन्न खायचं, पण ते अन्न खात असताना सात्विक अन्न खायचं. सात्विक अन्न कळतं ना? हां, सगळ्या जणांना आपल्याला माहिती आहे. सात्विक स्वरूपामध्ये अन्न खायचं. ते अन्न खात असताना आणखी एक नियम ऐका, सकाळी जो पदार्थ खाल्लेला आहे तो पदार्थ दुपारी खायचा नाही. म्हणजे लक्ष करा बरं का, सोमवार धरत असताना 3 वेळेला जेवण करून सोमवार धरावा लागतो, बरोबर ना? मग कितीदा जेवावं लागतं? एकदाच बरं का, लक्ष करून ऐका. सोमवार म्हणजे एकदा. जरी भूक लागली तर पुन्हा काय खायचं? उपवासाचा काही भाग असेल तर तो खायचा. ही कथा श्रवण करत असताना एक भाग असा सांगितलेला आहे, कथा श्रवण करत असताना 7 दिवसापर्यंत फक्त दिवसामध्ये एकदाच जेवण करायचं, फक्त एकदा जेवण. पुन्हा जर भूक लागली, पाणी म्हणा, दूध म्हणा, उपवासाचा काही भाग असणारा तो खायचा. कोणी म्हणतील महाराज एकदा खाऊन सुद्धा जमत नाही, एवढ्या लोकांनी पंक्ती वाटून घेतल्या आहेत, मग कसं करावं आमंत्रण आल्याच्या नंतर? बरोबर आहे का नाही? मग ऐका, आता सकाळी जो पदार्थ खाल्लेला आहे तो पदार्थ पुन्हा दुपारी मात्र खायचा नाही. लक्ष करून ऐका बरं का, सकाळी जो पदार्थ खाल्ला तर तो पदार्थ दुपारी खायचा नाही, असा एक याचा नियम आहे. दुपारी जो पदार्थ खाल्ला तो संध्याकाळी मात्र खायचा नाही, हा एक याचा नियम आहे. नाही तर काही जण काय करतात माहिती का, कथा ऐकत असताना माय रात्री बेसन एवढं छान झालं का नाही, कसं टाकून द्यावं, मग सकाळी बी खा मग आता. असं मात्र नाही बरं का. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे, शिळा पदार्थ मात्र खाण्याकरता याच्यामध्ये बंधन सांगितलेलं आहे. कथा श्रवण करायची ना आपल्याला, तर या ठिकाणी पदार्थ खात असताना रिपीट स्वरूपामध्ये तो पदार्थ खायचा नाही, शिळा पदार्थ असणारा खायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही. कथा श्रवण करत असताना शक्यतो या ठिकाणी झोपत असताना आईची जी कुशी आहे का नाही, म्हणजे आपली पृथ्वी माता आहे का नाही, तर पृथ्वी मातेच्या कुशीमध्ये झोपायचं. म्हणजे कसं झोपायचं माहिती? जमिनीवर झोपायला करता सांगितलेलं आहे. काही नियम सांगितले या कथेचे असणारे. ही पृथ्वी माता म्हणजे आपली असणारी आई आहे, त्या आईच्या कुशीमध्ये असणारं झोपायचं. वाटवर बाजीवर झोपण्याकरता असणारं सांगितले नाही. प्रभू श्री रामचंद्रजींनी सुद्धा राजा होऊन सुद्धा, सीतामातेला वनवास झाल्याच्या नंतर राजा होऊन सुद्धा गवत आणलं, गवत असणारं राजमहालामध्ये आतरलं आणि गवतावर असणारे झोपले. म्हणजे पृथ्वी माता ही आपली असणारी आई आहे. काही नियम सांगितलेले आहेत. एवढंच नाही, निंदा कुणाची मात्र करायची नाही. असे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे नियम आहेत. काही लोक म्हणतील याच्यामधला आम्हाला एक सुद्धा होत नाही. मग आणखी सोपं सांगतो बरं का, आता तुम्हाला होणारा काहीच नियम जर तुम्हाला करायचे नसतील तर सगळ्यात मोठा एकच नियम सांगतो, तो जरी केला तर सगळ्या नियमाची असणारी पूर्तता आहे. तो एकच नियम असा आहे, मग तुम्ही सकाळी पदार्थ खायचा असेल तर सकाळी खा, दुपारी खा, संध्याकाळी खा, कीर्तन सुटल्याच्या नंतर परत एकदा जेवा, काही अडचण नाही बरं का. फक्त माझा एक सगळ्यात मोठा नियम असा या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आहे, 7 दिवसापर्यंत भगवान शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करा, तुम्हाला मात्र कुठली बाधा होणार नाही. तुमची कथा ऐकल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं सगळं फळ मिळेल. फक्त एक काम करायचं, सारखं 7 दिवसापर्यंत, जसं कोणाचा मोबाईल आल्याच्या नंतर आपण म्हणतो का नाही रामकृष्ण हरी राम राम, तसं 7 दिवसापर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एवढाच जप करा, तुम्हाला त्याचं सगळं असणारं फळ मिळणार. म्हणून आज झालेली सेवा तुम्ही संत माईबाप तुमच्या चरणी मी समर्पित करतो. आज प्रथम असणारा दिवस आहे
अनेक देवदेवतेला असणारं वंदन करायचं आहे. म्हणून आपल्याला आज सगळ्या देवतेच्या असणाऱ्या आरत्या म्हणायच्या आहेत बरं का. कशा करता आज प्रथम असणारा दिवस आहे. ज्यांनी ज्यांनी आरतीचं ताट आणलेलं आहे त्यांनी आरती आता प्रज्वलित करून घ्या. आणि जोड्या जर कोणी असली तर पती पत्नी, तर पत्नीनं आरती करत असताना उजव्या साईडला थांबायचं आणि पती परमेश्वरानं पत्नीच्या डाव्या हाताला असणारं थांबायचं. कोणी जोड्या असतील तर या आरती करण्याकरता. चला पुढं मोबाईल घेतात. हरी ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज